ये महादेव भाऊ ये. बसा ना महादेव भाऊ. मी बस आले नाही आलो. मला एक माचीची डब्बी दे. माझ्या घरचं लायटर नाही दिसून राहिलं मला. कोण शांताबाईनी घरी नाही का? नाही, ते गावाला गेली तर लायटर दिसून नाही राहिलं. मला एक माचीची डब्बी दे. कुठं दिसली नाही मला. असं घरी पण दिसून नाही राहिली. देतो ना, बसा ना. टाईम नाही आहे मला बसायचा. काम करायचं आहे. चहाही नसन पेले. बसा, मी चहा पाजतो. नाही, चहा नको पाजू. तुनं लय चहा पाजला आम्हाला. आता नको पाजू. तुम्हाला तुमचा राग नाही गेला आहे ना? तुमचा बोललोय तसंच म्हणा. मी राग न झालाय, पण आता माझी परिस्थिती तुम्ही समजून घ्या. आला मला थोडासा राग, पण चुकलंच म्हणा. मी चुकी माफी तर मागितली, तरी आणखीन पाय लागून तुमची माफी मागतो. पाया लागून माफी मागतो तुमची. पागलपंथी नको करू. पाया घ्या नको लागू. एवढा काही मी देव आहे का मा पाया लागतो तू? माफ करा. मग मला एक वेळा सांगून द्या तुम्ही का माफी केली म्हणून. हो, केलं. माफ केलं ना. मग चहा प्या पहिले कपभर, मग समजेन मी माफ केलं. मला घरी काम आहे. ते कालपासून गेली आहे तर मला काम आहे ना. तर काय मी चहा येईन कधी प्यायले. आता काय पे म्हणतं चहा. ऊन तपून राहिली ना. माहीत आहे तुम्ही मला उन्हाचा सकाळच्या चहा पेली नसून अजून, म्हणून नसतं माचीच्या डब्बीले आले. आणले काले कर चहा. आता बरं वाटून राहिलं का तुम्ही मला माफ केलं म्हणून. करणं जेवण वाढणं लवकर. मग मी नाश्ता नाही केला. भूक लागून गेली आता मला. हो, मी पाहतो अंदर जाऊन. ते झाला का स्वयंपाक तर? जे झाला का अजून पाहतो म्हणजे झालाच नाही का अजून? झाला असेल ना, पाहतो मी. रीताने केला ना, काय केलं माहित नाही. रीताने केला म्हणजे? कोण? चंदा कुठे गेली? काय सांगू तुम्हाला आता चंदाचं. चंदा आता सांगायच लागेल ना. लपून तरी किती ठेवणार आहे. मग काय झालं लपून ठेवण्याला? चंदाले हे सकाळी रीता बोलली. चालली होती सकाळी गावाला गेली. चंदा गेली का तर माहीत नाही आता. चंदा जाणार होती गावाला. ती आली सकाळी. ते म्हणत होती का मी लवकर जातो, तर मी पटापट काम करून घेतो आणि जातो. मी म्हटलं तू साशीन, आम्ही दोघं जण राहू तर काही नाही वाटे. रीताला काही जमत नाही, काही काम नाही, धंदा नाही, स्वयंपाक नाही जमत चांगला. तर तू चालली तर मी कसं करीन. चंदा म्हणे तुम्ही थोडंसं कडक व्हा, थोडंसं बोलत जा म्हणे. तुम्ही एकदम डोक्यावर बसून ठेवली म्हणे सुनाले. असं एवढंच बोलली. ते जास्त काही बोलली नाही. ते तिला ऐकलं तिनं रीतानं. तर आली बाहेर आणि तिला खूप काही बोलली चंदाले. काय बोलली तिले? काय काय म्हणे तिले. नोकरासारखं राहा आणि डोक्यावर बसवलं तुम्ही. हा, काही नाही म्हणे का? पोरगं होतं का घरी? होता ना, रग्या घरी होता. तो काही नाही बोलला. मग हुकूम कायदा सांगे. चंदा मी चालली म्हणे, मी आतापासून काम नाही करत. तर ते म्हणे असं तरी सोडता येते का, सांगा लागते 1 महिना पहिले. मग तिने काय झाडू पोछा केला वाटते ना, भांडे घासले गेली. एवढी मोठी गोष्ट झाली मला आता सांगून राहिली तू. तिला आवाज सुनबाईला आवाज दे. तुमच्या ह्या वागण्यामुळेच तर मी सांगत नव्हते. म्हणजे तू काही होईल तर लपून ठेवशील का? हा, ते चंदाच्या आहे ना आपण आहे. कोण हे दोघं जण येऊन पाहते का कधी? जास्त कसं 8 दिवस जल राहून राहिला समजून नाही राहिलं मला. काही ना काही कारण आहे. तुला वाटत असं हा साधा सुद्धा आहे. हे तर मोठ्यापेक्षा हे दोघं जास्त चतुर आहे. मला तर समजून नाही राहिले कसे काय राहून राहिले 8 दिवस झाले तर. मी तोच विचार केला का राहीन वान जाईन हे. मग मी आणतो चंदाले हे करून बोलून. तर आता माहित नाही किती दिवस राहते. तर 1 दिवस राह का 2 दिवस राह. चंदाची माफी मागायला तर मी येईन, पण पहिले दिले बोला. मला सुनबाईले मी तिला विचारतो. उद्या थांबा ना 1-2 दिवस. झाला असून स्वयंपाक मी पाहून येतो. काय चुकलं चंदाचं? बरोबर आहे. तुलाच लाडापाई वाया गेला. पुढच्या पुढं आल्या म्हणजे दोघी सुना पुढच्या पुढं काम करून घेतं. हां, आणि आता काय का हे म्हणता होत्या सुना तेव्हा सुखी होतं ना आपण. तेव्हाकडून तर काही बोलणं नसून झालं. मग थोडा वेळ जेवण करून घ्या मग बोल जा. चाल मी ताट वाढव, या तुम्ही. आणि इथं स्टार्ट करून हो आणतो. कुकरच्या शिट्टीचा आता आवाज का लावलं कुकरमध्ये ना. वरही चाललं. काय खिचडीसारखं वासून राहिलं. खिचडी लावली काही ना. बापरे, भूक लागून गेली यायले. आणि काय करण आता. सकाळी नाश्ताही नाही झाला आणि काहीच नाही झाला. आता कसंही मी दाबलं होतं यायला तर आणखीन हे करण. खोलीतच जाऊन पाहतो काय करून राहिली तर. रीता, तू झोपली आहे? बापा बापा, माझी कंबर दुखत होती म्हणून मी थोडीशी लोटली होती. स्वयंपाक कोण करण? स्वयंपाक झाला ना, लावली ना मी खिचडी. तुला खिचडी लावली तर कुकर कोण पाहून राहिलं तिथं? कुकरची शिट्टी ऐकू आली का तुला? झाली का शिट्टी कुकरला? मला आवाज नाही आला इकडे. तुझं लक्ष नव्हतं का स्वयंपाक करायचा होता तुला? आणि खिचडी कोण खाते तुझे विचारला का? खिचडी करून राहिली तू का? कुकर तुम्ही बंद? मी नाही गेलं. मला काय माहित किती शिट्या झाल्या आणि काय झालं तर. आणि ते आपल्या घरी कोणी खिचडी नाही खात. जा भाजी पोळ्या कर.
केव्हा करशील तेली भूक लागून गेली आहे. कुठे गेला राघू? असान ना बाहेर बसले असान. बाहेर नाही आहे तो आज. ते बाबा चांगली काढते तुमची दोघांची. तुलाच तर बोलावलं आता. काय बोलल्या तुम्ही? काय सांगितलं माझ्याविषयी? मी काहीच ते सांगितलं. सोबत मग बोलीन. पहिले 2 भाजीपोळ्या करावं लागते. त्याला भूक लागून गेली आहे. सकाळी नाश्ता नाही इथून ते खिचडी लावली. ये तू अंदर किचनमध्ये. जळला वास उठला त्या खिचडीचा. गॅस बंद करायचा होश नाही तुले. कायचाच होश नाही. खिचडी लावून दिली, भाजीपोळ्या नाही. काय बोलू मी तुले आता? आणि चंदा तुले बोलली डोक्यावर बसून ठेवलं तर काय चुकलं का तिचं? तुले करणार होती तू स्वयंपाक पाणी देता नाही आहे आता. मग हे खिचडी स्वयंपाक काय ह्या अशीच करते का तिथं? भिजो पटकन कणिक भिजो 2-3 पोळ्याची. मी भाजी करतो. हो जाते कणिक का नाही भिजत आहेत? भिजत आहे ते. कर पटकन ते कर. तू काही खात बसजो. त्याची 2-3 पोळ्या करून देतो मी आणि भाजी करतो. कसं बेसन आता. झाला का स्वयंपाक? आणतं का? हो वाढूनच राहिली ताट. उभी काऊन आहे? करणं पटकन भिजू नका नीट. आई बाबासाठी ताट आणलं, माझ्यासाठी नाही आणलं का? आणते ना रीता आणते तुझ्यासाठी करून. एवढ्या वेळचा स्वयंपाक केला आणि काय बेसन पोळी? एवढ्या वेळच्या स्वयंपाकात बेसन पोळीच आहे का? हो वेळ झाला तिले करायला तर बेसन पोळी केली आणि खिचडी आणखीन. बस रघु आणते ते जेवण. या तुम्ही अंदर जेवण करायला. इकडे जाण ना बाबासोबतच जेवण करतो मी. अन्न इकडे जाण रीता. काय केली? खिचडी केली तू ना. रघुला खूप आवडते म्हणते. कोण सांगे आई? मी लहानपणीची खिचडी नाही खात होतो. मला खिचडी तर आवडत नाही. म्हणे बरं रीता खूप त्याला खिचडी आवडते म्हणे म्हणून केली म्हणे मी. मला काही लागन तर आवाज द्यायचा. मी याच्यासोबत किचनमध्येच जेवण करतो. चल रघु किचनमध्येच करू. वाढ रीता इथंच ताट वाढ. आपण नंतरच जेवण करू. वाढणार रीता टाटा वाढ. काय वाढू मी? आईनं फक्त 2-3च पोळ्या केल्या. तुला खिचडी केली आहे ना. वाढ ना ते. जाऊ दे. आजच्या दिवस आम्ही कधी खिचडी तर खात नाही. रघु तर कधीच खात नाही म्हणते. पहिले तर नव्हता खात. आता त्याला खूप आवडते म्हणते. तर कर खिचडी वाढ ताट. का बरं आई अशी बोलत आहे तू? विचार ना त्या बायकोला विचार. काऊन अशी बोलतो मी तर. आता काय केलं रीता? काय झालं? खिचडी पूर्ण जळली. म्हणजे कशी जळली? मला वाटलं सिटी ऐकून मला बेडरूम मध्ये पण ऐकून नाही आली. लक्ष कुठं होतं? इथंच थांबायला नव्हतं पाहिजे तू? दे ना उत्तर आता. आईला तर माहित होतं ना खिचडी जळाली. तर त्यांनी आणखीन 2-3च पोळ्या केल्या. काय वर तोंड करून आणखीन सांगते आईनं 2-3 पोळ्या केल्या. म्हणजे मा वय आहे पोळ्या करायचं स्वयंपाक करायचं. आईनं खिचडी केली तिकडे जाऊन झोपली. मला सिटीचा आवाज आला म्हणून मी पाहतो काहीच नाही. आणि ते बाबा जेवण्यासाठी किती वेळचे ओरडून राहिले. ते कधी बेसन पोळी खात नाही पण मी वेळेवर त्याला बेसन पोळी करून दिली. सकाळचा नाश्ता नव्हता म्हणून. आणि तूच सांग आता सकाळी चंदाला किती बोलली आहे. आता ह्या निवाडा खिचडीचा. तू तिथं असाच खाता का? हे पहा तुम्हाला मी स्पष्ट सांगतो. असंच वागायचं असन स्वयंपाक असंच राहायचं असन तर सांगून दे. कसंही त्या चंदाला आम्ही ठेवलं होतं. तू न तिला स्वयंपाक हिनं उलटं बोलून तिला बंद केलं. आता जे करायचं ते राहायचं असन तर चांगल्यानं स्वयंपाक कर. आता हे आखरी गुन्हा आहे. तर आपला बोर विस्तारा बांधून गावाला जाऊ शकता तुम्ही. वाटे मला का सून नाही पोरगं नाही तिथं. येऊन नुसते तुम्ही हे लावले. आता ते बाबत रीतासोबत बोलतो म्हणे. मी कसंही शांत केलं. जोरानं बाहेर आवाज जाईल. काय निर्णय घ्यायचा तुम्ही 2 जण घ्या. आई तू जेवण नाही करत का? काय करते तर मला आवाज द्यायचं मग. आता काय जळली खिचडी खाता झालं म्हणजे आवाज द्यायचं मला. आणि तुमचं सांगितले समजावून सांग. सासूबाई मलाच नेहमी बोलत राहतात. तुम्ही तर काही बोलून ना राहिले. इतक्या मला त्या बोलून गेल्या. ते काय खोटं बोलली? खरंच तर बोलून गेली. तुझं फक्त खिचडी केली त्याच्यातून ते जळून ठेवली. माझ्याकडून होत इतका सारा स्वयंपाक. नाही होत तर चंदासोबत व्यवस्थित राहती नाही. तिलाही बोलली तू. जे लावलाय चंदा चंदा चंदा. त्याईनं सांगितलं आईनं आता राहायचं असेल तर चांगल्यानं राहा. आता कुठं चालतं राहिले? मी नोकरी केली. कुठं राहतं तिथं आपण नोकरी केल्यावर 1-2 महिने राहिलो. आपलाच खर्च आपण ॲडजस्ट नाही झाला. चल बाबाचं जेवण झालं का पूर्ण खरं सांगून देऊ. इतकी हलालपंथी करू नको. सांगून राहिलो मी तुला समजावून. जा भाजीपोळ्या करा आता. आणि याच्या बाद मला असं ऐकून आलं पाहिजे. तिथे इतक्याच होतं तिथं कोणी तुला म्हणाले नव्हतं. ती खिचडी कर ते फेकते खिचडी आणि भाजीपोळ्या कर पटकन कर. आई उपाशी आहे. कधी न बोलणारे हे पण बोलून गेले. मलाच काही ना काही सोल्युशन काढायला लागेल.